नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर भारती यादव, महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी पुणे. माझा विषय आहे अर्थशास्त्र आणि आज मी ज्या टॉपिकवर बोलणार आहे तो टॉपिक आहे बिझनेस इकॉनॉमिक्स किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्स. यामधील ट्रेड सायकल किंवा व्यापार चक्र या टॉपिकवरती मी आज बोलणार आहे. व्यापार चक्र म्हणजे काय किंवा त्याची व्याख्या सर्वात पहिल्यांदा आपण बोलणार आहोत. व्यापार चक्राच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. त्यापैकी बऱ्याच व्याख्या लक्षात घेण्यापेक्षा आपण दोन व्याख्या फक्त पाहणार आहोत. सर्वात पहिली म्हणजे व्याख्या प्राध्यापक बेनहॅम यांची व्याख्या आहे. व्यापार चक्र म्हणजे काय हे ते म्हणतात, भरभराटीचा काळ आणि त्यानंतर येणारा मंदीचा काळ म्हणजे व्यापार चक्र होय. अर्थव्यवस्थेत सातत्याने मंदी किंवा तेजी येत असते आणि हे एकापाठोपाठ एक येणारी ही जी काही तेजी मंदीची आवर्तन आहेत त्यालाच व्यापार चक्र असं म्हणतात आणि बेनहॅम यांनी ही केलेली व्यापार चक्राची व्याख्या आहे. दुसरी व्याख्या जी आपण बघणार आहोत ती म्हणजे प्राध्यापक हॉटरे यांची व्याख्या आहे. आणि प्राध्यापक हॉटरे यांनी केलेली जी व्याख्या आहे ती व्याख्या म्हणजे त्यांच्यामध्ये व्यापार चक्राच्या दोन अवस्था असतात. एक अवस्था की ज्याच्यामध्ये व्यापार चांगला असतो आणि एक तेजीची अवस्था असते. व्यापार चांगला असतो, भाववाढ होत असते आणि त्याच काळात बेरोजगारीचा दर मात्र कमी होत असतो. बेकारी कमी झालेली असते किंवा रोजगारात वाढ झालेली असते. आणि बरोबर त्याच्या विरुद्ध दुसरी अवस्था आहे की ती म्हणजे मंदीची. अर्थव्यवस्थेत आर्थिक मंदी असते, त्यामध्ये वस्तूंच्या किमती कमी होत असतात आणि बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं असतं. मोठ्या प्रमाणात बेरोजगारी दिसून येते. म्हणजेच अशा दोन अवस्था असतात, एक तेजीची आणि एक मंदीची. तेजीच्या काळात व्यापार चांगला असतो, मंदीच्या काळात व्यापारात मंदी आलेली असते, आर्थिक मंदी असते. आणि अशा या दोन अवस्थांचं मिळून एक व्यापार चक्र बनलेलं असतं. अशा या दोन व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे व्यापार चक्राची वैशिष्ट्य कोणती आहे. व्यापार चक्राची वैशिष्ट्य पाहिल्यानंतर आपल्याला हे लक्षात येईल की व्यापार चक्र नक्की कसं असतं आणि व्यापार चक्राचं स्वरूप कसं असतं हे लक्षात येईल. व्यापार चक्राचं सर्वात पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे व्यापार चक्र सार्वत्रिक असतात. म्हणजेच व्यापार चक्र अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात. उदाहरणार्थ शेती क्षेत्र असेल, व्यापार असेल, व्यवसाय असेल, उद्योगधंदे असतील, या प्रत्येक क्षेत्रामध्ये दळणवळण, वाहतूक, बँकिंग या सर्व क्षेत्रामध्ये व्यापार चक्रांचं अस्तित्व असतं. म्हणजेच अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रामध्ये व्यापार चक्र हे असतातच. म्हणून व्यापार चक्र हे एक वैशिष्ट्य महत्त्वाचं व्यापार चक्राचं म्हणजे व्यापार चक्र सार्वत्रिक असतात. दुसरं व्यापार चक्राचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्यापार चक्र हे व्यापार चक्रांचा बदल हा लाटांप्रमाणे असतो. म्हणजेच जशा समुद्रातील लाटा असतात, भरती ओहोटी येते, त्याप्रमाणे अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक व्यवहारांच्या लाटा कमी जास्त होत असतात. आणि म्हणून हे जे बदल आहेत अर्थव्यवस्थेतील आर्थिक तेजी मंदीचे जे बदल आहेत ते लाटांप्रमाणे असतात असं म्हटलेलं आहे. आणि हे एक वैशिष्ट्य व्यापाराचं सांगता येईल. व्यापार चक्राचं हे एक वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्यापार चक्र पुनरुद्भवी असतात. म्हणजेच व्यापार चक्र अर्थव्यवस्थेत पुन्हा पुन्हा उद्भवत असतात. तेजी आल्यानंतर मंदी येते, मंदी आल्यानंतर पुन्हा अर्थव्यवस्था तेजीकडे वाटचाल करते आणि एक व्यापार चक्र पूर्ण झालं की मग पुन्हा अर्थव्यवस्थेत दुसरं व्यापार चक्र सुरू होतं. म्हणजेच पुन्हा पुन्हा उद्भवणारी ही व्यापार चक्र असतात. आणि म्हणून हे एक वैशिष्ट्य आहे व्यापार चक्राचं की व्यापार चक्र पुन्हा पुनरुद्भवी असतात. नेक्स्ट, व्यापार चक्रीय बदलांचा सर्व उद्योगांवर व क्षेत्रावर सारखाच परिणाम होत नाही. व्यापार चक्र हे सार्वत्रिक असतात, हे एक वैशिष्ट्य आपण पाहिलं. परंतु व्यापार चक्रामध्ये होणारा जो काही बदल आहे किंवा ज्याचा व्यापार चक्राचा अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रावर होणारा परिणाम आहे तो परिणाम हा प्रत्येक क्षेत्रावर सारख्याच प्रमाणात होतो असं नाही. उदाहरणार्थ शेती क्षेत्रावर झालेला परिणाम हा कमी प्रमाणात असेल आणि त्याच वेळी उद्योग क्षेत्रावर झालेला परिणाम हा वेगळा
असल्याचं दिसून येतं. म्हणजेच व्यापार चक्राचा परिणाम जो विविध क्षेत्रावर दिसून येतो ते एकसारखा नसून वेगवेगळ्या प्रकारचा वेगवेगळ्या क्षेत्रावर होणारा परिणाम आपल्याला दिसून येतो. हे एक व्यापार चक्राचं वैशिष्ट्य आहे. व्यापार चक्राच्या अवस्था, व्यापार चक्राच्या एकूण 4 अवस्था आहेत. एक प्रमुख 2 अवस्था आहेत. एक म्हणजे व्यापार चक्राची तेजी आणि मंदी या 2 प्रमुख अवस्था आहेत. पण त्या 2 अवस्थांच्या मध्ये पुन्हा येणाऱ्या 2 उपअवस्था आहेत की ज्याला ऊर्जित अवस्था आणि अपसरण किंवा घसरण असं म्हटलं जातं. अशा एकूण अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्राच्या एकूण 4 अवस्था आपल्याला दिसून येतात. व्यापार चक्राचा कालावधी हे पुढचं वैशिष्ट्य आहे व्यापार चक्राचं. व्यापार चक्राचा निश्चित असा कालावधी नसतो. एक व्यापार चक्र 1 वर्षांचं असू शकतं, तर एक व्यापार चक्र 6 वर्षांचं 5 वर्षांचंही असू शकतं. 1929 मध्ये जी जागतिक महामंदी आली होती त्या जागतिक महामंदीच्या काळामध्ये फक्त मंदीचा कालावधी, आर्थिक मंदी अर्थव्यवस्था ती जागतिक महामंदी होती. संपूर्ण सर्व देशांमध्ये ती जागतिक महामंदी होती आणि मग त्याचा फक्त मंदीचा कालावधी हा 5 वर्षांचा होता. 1929 ते 1933 एवढा मंदीचा कालावधी होता. आणि म्हणून व्यापार चक्राचा विशिष्ट असा निश्चित असा कालावधी सांगता येत नाहीये. ते 1 वर्षाचा असेल 5 वर्षांचा असेल, अनिश्चित असा कालावधी व्यापार चक्राचा असल्याचं दिसून येतं. नेक्स्ट, आर्थिक संकटाचे अस्तित्व हे एक व्यापार चक्राचं वैशिष्ट्य आहे. अर्थव्यवस्थेत तेजी आली तरी देशावरती संकट असतं, मंदी आली तरीही संकट असतं. तेजीच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये व्यापाऱ्यांसाठी चांगला कालावधी असतो, उद्योगांसाठी चांगला कालावधी असतो, वस्तूंच्या किमती वाढत असतात. मात्र त्याच वेळेस सर्वसामान्य जनता जी आहे त्यांना जास्त किमतीला वस्तू खरेदी कराव्या लागतात आणि म्हणून त्यांच्यावर होणारा जो काही परिणाम आहे तो वाईट असतो. आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये तेजी किंवा मंदी असं न येता अर्थव्यवस्था समतोल अशी असणं गरजेचं आहे. आणि जर व्यापार चक्राचं तेजी किंवा मंदी असं येत असेल तर ते देशावर संकट, अर्थव्यवस्थेवर संकट आहे किंवा त्या संकटाचं अस्तित्व आहे असं म्हटलं जातं. हे एक व्यापार चक्राचं वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल. दुसरं आहे व्यापार चक्राचे कालक्रमण व अवधी यामधील प्रमाणशीर नियमितपणा. म्हणजे कालावधी निश्चित असा नसतोच किंवा त्याचं जे कालक्रमण आहे, मग अशी मी 4 अवस्था सांगितल्या, त्या 4 अवस्थांपैकी 4ही अवस्थांमध्ये अर्थव्यवस्थाचं जे व्यापार चक्र सुरू असतं ते एका अवस्थेची शेवट झाला की दुसरी अवस्था त्याच्यातून सुरू होत असते आणि एकानंतर एक असा निश्चितपणे अर्थव्यवस्थेचं मार्गक्रमण सुरू असतं आणि हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. व्यापार चक्रीय बदलात किंमत पातळी व उत्पादन पातळी यांच्यात जवळचा संबंध असतो. निश्चितच यांच्यात समसंबंध किंवा सहसंबंध असतो, अर्थात जवळचा संबंध असतो. म्हणजेच उत्पादन पातळी वाढली तर किमती वाढतात आणि उत्पादन पातळी कमी झाली की किमतीही कमी होतात. म्हणजे किंमत पातळी आणि उत्पादन पातळी यांच्यात जवळचा आणि सहसंबंध असल्याचा दिसून येतो. ज्यावेळेस वस्तूंच्या किमती वाढायला लागतात आपोआप उत्पादनात वाढ केली जाते आणि किमती कमी व्हायला लागतात त्यावेळेस उत्पादनही कमी केलं जातं आणि म्हणून उत्पादन पातळी आणि किंमत पातळी यांचा अर्थव्यवस्थेमध्ये अगदी जवळचा सहसंबंध असल्याचं दिसून येतं. नेक्स्ट, पुढचं वैशिष्ट्य आहे व्यापार चक्राचं स्वरूप हे आंतरराष्ट्रीय असतं. व्यापार चक्र हे एका देशापुरते मर्यादित नसतात. तर व्यापार चक्राचा एका देशामध्ये जर व्यापार चक्र दिसून आलं किंवा तेजी दिसून आली तर त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून इतर देशांमध्ये होत असतो आणि म्हणून व्यापार चक्राचं स्वरूप हे त्या देशापुरतं मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे हे व्यापार चक्र असतात. एका देशातील व्यापार चक्राचा परिणाम इतर देशांवर होत असतो आणि म्हणून त्याचं स्वरूप आंतरराष्ट्रीय असतं. हे एक वैशिष्ट्य आहे. आणि शेवटचा पॉइंट आहे वैशिष्ट्यामध्ये की 2 व्यापार चक्राचं स्वरूप हे भिन्न असतं. 2 व्यापार चक्र एकाच देशामध्ये घडून येणारी 2 व्यापार चक्र जे आहेत त्या दोन्ही व्यापार चक्रांचं स्वरूप भिन्न असतं, त्यांचा कालावधी भिन्न असेल, त्यांचा वेगवेगळ्या उद्योगांवर होणारा परिणाम हाही भिन्न असेल आणि म्हणून 2 व्यापार चक्र ही एकसारखी कधीच नसतात. तर त्यांचं जे स्वरूप आहे ते भिन्न स्वरूपाची व्यापार चक्र असतात. नेक्स्ट, त्या व्यापार चक्रांच्या 4 अवस्था आहेत. या अवस्था आपल्याला बघायच्या आहेत आणि ते समोर एक आकृती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला व्यापार चक्राच्या 4 अवस्था सांगता येतील. एकूण 4 अवस्था ज्या आहेत त्यामध्ये तेजी, घसरण किंवा अपसरण
मंदी, ऊर्जित अवस्था किंवा पुनर्जीवन अशा या 4 अवस्था आहेत. कुठूनही सुरू केलं तरी एक विशिष्ट त्याचा क्रम आहे. तेजीनंतर येणारी जी अवस्था आहे ती घसरण किंवा अपसरण हीच असणार आहे. तसंच घसरणीनंतर येणारी किंवा अपसरणनंतर येणारी जी अवस्था आहे ती मंदीचीच अवस्था असणार आहे. मंदीनंतर हळूहळू अर्थव्यवस्था ही तेजीकडे वाटचाल करत असते आणि त्या 2 उपअवस्थांच्या मुख्य अवस्थांच्या मध्ये एक उपअवस्था असते ती म्हणजे ऊर्जित अवस्था किंवा पुनर्जीवन, अर्थव्यवस्थेचं पुनर्जीवन घडून येत असतं. आणि अशा प्रकारे अर्थव्यवस्थेच्या हे व्यापार चक्र जे आहे ते 4 अवस्थांमधून मार्गक्रमण करत असतं. ज्यावेळेस ही पूर्ण चक्र पूर्ण होतं, त्याला एक व्यापार चक्र असं म्हणतात. आणि हे व्यापार चक्र पूर्ण झाल्यानंतर दुसरं व्यापार चक्र लगेच सुरू होत असतं आणि म्हणून व्यापार चक्र हे पुनरुद्भवी असतात असं म्हटलेलं आहे. इथं अर्थव्यवस्थेमध्ये आपण आता सुरुवात करताना मंदी इथून सुरुवात करूया. अर्थव्यवस्थेत मंदी आहे म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेमध्ये एकूणच विचार केला तर लोकांचं उत्पन्न कमी झालेलं असतं, त्यामुळं त्यांची वस्तूंची मागणी कमी झालेली असते आणि वस्तूंची मागणी कमी झाल्यामुळं एकूणच किमती वस्तूंच्या कमी होतात, उद्योजकांचा नफा कमी होतो आणि त्यामुळं उद्योजक उत्पादन कमी घेतात, त्यामुळं बेरोजगारी वाढायला लागते. म्हणजेच एकूणच परिस्थिती बघितली तर सर्व आर्थिक व्यवहारांची पातळी ही कमी किंवा खालच्या पातळीला पोहोचलेली असते, म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये मंदी असते. इथून अर्थव्यवस्थेला बाहेर काढायचं आहे आणि अर्थव्यवस्था ह्याचं पुनर्जीवन होत असतं. ही दुसरी अवस्था आहे ती पुनर्जीवनची. पहिली अवस्था मंदीची आणि दुसरी अवस्था आहे ती पुनर्जीवन. अर्थव्यवस्थेचं मंदीतून ज्यावेळेस अर्थव्यवस्था बाहेर येते आणि त्यावेळेस अर्थव्यवस्थेत हळूहळू रोजगार वाढायला लागतो, लोकांचं उत्पन्न वाढायला लागतं, मागणी वाढून किमती वाढतात आणि उत्पादनात वाढ केली जाते. अशा वेळी अर्थव्यवस्थेचं पुनर्जीवन घडून येत असतं आणि ऊर्जित अवस्था अर्थव्यवस्थेला प्राप्त होते आणि अर्थव्यवस्था हळूहळू तेजीकडे वाटचाल करत असते. आता ही अर्थव्यवस्था जेव्हा तेजीकडे वाटचाल करत असते त्यावेळेस तेजी म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेमध्ये एक अशा उच्च पातळीला अर्थव्यवस्था पोहोचलेली असते की ज्या ठिकाणी रोजगार मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो, लोकांच्या उत्पन्नात वाढ होत असते, मागणी वाढत असते विविध वस्तू आणि सेवांची आणि त्या प्रमाणामध्ये त्यांच्या किमतीही वस्तूंच्या वाढत असतात, उद्योजकांचा नफा वाढत असतो, पुन्हा उत्पादन वाढवलं आणि व्यवहारांची आर्थिक व्यवहारांची पातळी उच्च पातळीला पोहोचलेली असते. त्याला शिखर अवस्था, तेजीच्या अवस्थेला शिखर अवस्था असंही म्हणतात. या ठिकाणी अर्थव्यवस्था जास्त काळ राहत नाही. मंदीमध्ये अर्थव्यवस्था जास्त काळ राहते, मात्र तेजीमध्ये अर्थव्यवस्था जास्त काळ राहत नाही. म्हणून मग तेजीकडून अर्थव्यवस्था ज्यावेळेस घसरण सुरुवात होती त्यावेळेस वरचा जो पॉइंट आहे तो निमुळत्या स्वरूपाचा असतो. अर्थव्यवस्था तेजीमध्ये जास्त काळ राहत नसल्यामुळे नंतर अर्थव्यवस्था तेजीकडून वाटचाल करून अपसरण किंवा घसरण सुरू होते अर्थव्यवस्थेमध्ये. हळूहळू याचं कारण काय आहे घसरण सुरू होण्याचं, तर उद्योजकांना नफा मात्र मोठ्या प्रमाणात होत असतो, मात्र कामगारांचं वेतन ज्या प्रमाणात किमती वाढतात त्या प्रमाणात कामगारांचं वेतन वाढत नसतं आणि म्हणून कामगारांचं वेतन वाढत नसल्यामुळं त्यांची मागणी कमी व्हायला लागते आणि वस्तूंचं उत्पादन जास्त झालेलं असतं. यावेळी मग उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला जातो उद्योजकांकडून. मग बेरोजगारी वाढायला लागते, लोकांचं उत्पन्न कमी होतं, मागणी कमी होते, अर्थव्यवस्थेमध्ये हळूहळू घसरण यायला सुरुवात होते. अर्थव्यवस्था तेजीकडून मंदीकडे वाटचाल करायला लागते आणि ही जी मधली अवस्था उपअवस्था आहे ती म्हणजे घसरणीची किंवा अपसरणीची. त्यानंतर अर्थव्यवस्था मंदीमध्ये येते. इथं मात्र एक व्यापार चक्र पूर्ण झालेलं आहे. मंदीतून अर्थव्यवस्था सुरू होऊन ऊर्जित अवस्था, तेजी आणि घसरण आणि पुन्हा मंदीमध्ये जेव्हा अर्थव्यवस्था येते त्यावेळेस एक व्यापार चक्र पूर्ण झालेलं असतं. अर्थव्यवस्थेत व्यापार चक्राचे एक व्यापार चक्र पूर्ण झालेलं असतं आणि दुसरं व्यापार चक्र इथं या ठिकाणी मंदीपासून सुरू होतं. अशा या 4 व्यापार चक्राच्या अवस्था आहेत. 2 प्रमुख अवस्था तेजी आणि मंदी आणि 2 उपअवस्था अपसरण आणि ऊर्जित अवस्था असे आहेत. नेक्स्ट, हेच व्यापार चक्राची दुसऱ्या प्रकारची आकृती दाखवलेली आहे. अक्षावरती कालखंड दर्शवलेला आहे, तर अक्षावरती आर्थिक व्यवहारांची पातळी दर्शवलेली आहे. समुद्रातील लाटांप्रमाणे नागमोडी वळणाची जी रेषा आहे ती ही जी एक रेषा आहे ती सरळ अर्थव्यवस्थेचा समतोल दाखवणारी रेषा आहे
आणि क पासून ते झ पर्यंत जी नागमोडी वळणाची रेषा आहे ते अर्थव्यवस्थेतील चढ उतार दर्शवलेले आहेत. ग या बिंदूजवळ अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आहे, तर क आणि च या ठिकाणी अर्थव्यवस्थेत मंदी असल्याचं दिसून येतं. या प्रकारेही व्यापार चक्राचं आकृतीच्या द्वारे स्पष्टीकरण आपल्याला करता येईल. नेक्स्ट, ही त्याच प्रकारची एक आकृती आहे. या ठिकाणी सरळ एक वक्र दाखवलेला आहे, तो समतोल आहे अर्थव्यवस्थेचा. त्या समतोल रेषेच्या खालची बाजू म्हणजे मंदीची बाजू आणि वरची बाजू म्हणजे तेजीची बाजू, अशा प्रकारचं तेजी आणि मंदीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी प्राध्यापक शुम्पीटर यांनी म्हटलेलं आहे की अर्थव्यवस्था समतोल रेषेच्या खाली येते तेव्हा मंदी येते आणि समतोल रेषेच्या वरती अर्थव्यवस्था असते त्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आलेली असते. या प्रमुख दोन अवस्था आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि अर्थव्यवस्था तेजीकडून खाली यायला लागते त्यावेळेस ती घसरणीची किंवा अपसरणाची अवस्था असते आणि मंदीकडून ज्या वेळेस वरती जायला लागते समतोल रेषेकडे त्यावेळेस ते अर्थव्यवस्थेचं पुनर्जीवन झालेलं असतं. अशा प्रकारचं हेही आकृतींच्या सहाय्याने स्पष्टीकरण देता येईल. अशा प्रकारे 3 आकृत्या व्यापार चक्राच्या अवस्था स्पष्ट करणाऱ्या दाखवण्यात आलेल्या आहेत. कालखंड दाखवलेला आहे अक्षावरती आणि अय अक्षावरती अर्थव्यवस्थेत होणाऱ्या जे काही आर्थिक व्यवहाराची पातळी आहे ती दाखवलेली आहे. नेक्स्ट, आता व्यापार चक्र एक पूर्ण होतं किंवा व्यापार चक्र अर्थव्यवस्थेत आल्यानंतर त्याचे परिणाम जे होतात, तेजी असेल मंदी असेल तर त्याचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम हे वाईट असतात किंवा त्या अर्थव्यवस्थेसाठी आर्थिक संकट असतं असं म्हटलेलं आहे. तर मग त्याचं नियंत्रण कशा पद्धतीनं करायचं याचाही आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. तर व्यापार चक्राचं नियंत्रण करण्यासाठी 2 धोरणं आहेत महत्त्वाची. एक म्हणजे चलनविषयक धोरण आणि दुसरं धोरण आहे ते राजकोषीय धोरण. तर दोन्ही धोरणांचा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आपण लक्षात घेणार आहोत दोन्ही धोरणं. नेक्स्ट, हे जे चलनविषयक धोरण आहे त्याची व्याख्या काय आहे, ते धोरण कोण राबवतं वगैरे त्याविषयी आपण अगोदर थोडीशी माहिती घेऊया. तर चलनविषयक धोरण म्हणजेच पैशाच्या अस्तित्वामुळे व कार्यामुळे निर्माण होणारे जे काही दोष आहेत ते दोष कमी करायचे आणि त्याचपासून होणारे जे काही फायदे आहेत त्या फायद्यांमध्ये फायदे वाढवायचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारचं जे काही धोरण आहे त्याला चलनविषयक धोरण असं म्हणतात. हे धोरण रिझर्व्ह बँक किंवा देशाची कोणत्याही देशाची मध्यवर्ती बँक हे धोरण राबवत असते आणि या धोरणाचा पैशाच्या पुरवठ्यावर डायरेक्ट परिणाम होत असतो आणि पैशाचा पुरवठा अर्थव्यवस्थेतील कमी जास्त करण्याचं हे एक महत्त्वाचं धोरण आहे आणि मध्यवर्ती बँकेकडून या धोरणाचा अवलंब केला जातो. चलनविषयक धोरण जे आहे ते पाहण्यापूर्वी त्याची 2 साधनं आहेत चलनविषयक धोरणाची. एक म्हणजे संख्यात्मक साधनं आणि गुणात्मक साधनं. संख्यात्मक साधनं जी आहेत ती 3 आहेत आणि गुणात्मक साधनं आहेत ती 6 आहेत. ती कोणती ती आपण पाहूया. नेक्स्ट, आता मंदीचा काळ आणि तेजीच्या काळात ही जी धोरणं आहेत ते कशा पद्धतीनं राबवायची आहेत त्याचाही विचार करायचा आहे. तर मंदीच्या काळामध्ये चलनविषयक धोरण राबवत असताना पहिलं जे त्याच्यामधलं साधन आहे ते म्हणजे बँक दर. त्या बँक दर म्हणजे काय, तर मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा ज्या दराने करते त्याला बँक दर असं म्हणतात. किंवा हे आणखी दुसऱ्या पद्धतीने याची व्याख्या करता येईल बँक दराची की मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांच्या हुंड्यांचा पुनर्वटाव ज्या दराने करते त्याला बँक दर असं म्हटलं जातं. तर बँक दर हा मंदीच्या काळात कसा असला पाहिजे, तर बँक दर हा कमी केला पाहिजे. मंदीच्या काळात कमी केला जातो कारण बँक दर कमी केला तर रिझर्व्ह बँकेकडून किंवा मध्यवर्ती बँकेकडून व्यापारी बँका कर्ज घेतात आणि हे कर्ज त्याचा दर कमी होतो आणि मग अर्थव्यवस्थेत जी मंदी आलेली असते त्यातून बाहेर पडण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घ्यावं म्हणून व्याजदर कमी करावे लागतात आणि त्यासाठी बँक दर हा कमी केला जातो आणि हे चलनविषयक धोरणाचं हे एक साधन आहे. दुसरं जे साधन आहे ते म्हणजे कर्ज रोख्यांची खरेदी करणं. कर्ज रोखे, सरकारी कर्ज रोखे मध्यवर्ती बँकेमार्फत विक्रीला काढले जातात आणि हे जे कर्ज रोखे आहेत ते कर्ज रोखे मंदीच्या काळात खरेदी केले जातात. अगोदर पूर्वी ते विकलेले असतात
आणि ते मंदीच्या काळामध्ये खरेदी केले तर ते कर्ज रोखे जे आहेत ते मध्यवर्ती बँकेकडे येतात आणि पैसे जे आहेत त्या कर्ज रोख्यांचे ते लोकांमध्ये जातात, समाजामध्ये जातात, अर्थव्यवस्थेमध्ये जातात. त्यामुळं अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा वाढून लोकांची मागणी वाढण्याला यासाठी मदत होते आणि म्हणून कर्ज रोख्यांची खरेदी ही मंदीच्या काळामध्ये करून अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. हे एक साधन आहे. आणि तिसरं संख्यात्मक साधन जे आहे ते म्हणजे रोख निधीच्या प्रमाणात घट करणे. रोख निधीचं प्रमाण म्हणजे काय, तर बँकांच्याकडे असणारी रोख रक्कम आणि व्यापारी बँकांना त्यांच्याकडे जमा झालेल्या एकूण ठेवीपैकी काही टक्के रक्कम ही मध्यवर्ती बँकेकडे ठेवावी लागते. ही जी एकूण रक्कम आहे ती व्यापारी बँकांना त्यांच्या गरजेनुसार त्याचा वापर करता येईल. पण मग ती रक्कम जी आहे रोख, ती त्या रक्कम ज्या आहे त्या रोख रकमेच्या प्रमाणात घट केली जाते. त्यामुळं बँकांकडे असणारा पैशाचं प्रमाण, जे वापरण्यासाठी पैसा आहे, कर्ज देण्यासाठी हा जो पैसा आहे तो जास्त मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो आणि त्यांना कर्ज जास्त देता येतं. त्यामुळं अर्थव्यवस्थेत कर्ज देण्याचं प्रमाण वाढतं व्यापारी बँकांचं आणि त्यामुळं अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा वाढून लोकांची मागणी वाढते, रोजगार वाढतो, उत्पादन वाढतं आणि अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर यायला मदत होते. ही झाली चलनविषयक धोरणाची संख्यात्मक साधनं. त्याचबरोबर गुणात्मक साधनांचाही वापर करावा लागतो. त्यामध्ये कर्ज आणि तारण यातील सीमा ठरवणं, उपभोग कर्जाचं नियंत्रण करणं किंवा योग्य कर्जाचं वाटप करणं किंवा प्रसिद्धी, त्याचबरोबर प्रत्यक्ष कारवाई आणि अशा पद्धतीची गुणात्मक साधनं आहेत. त्यांचाही ह्याच्या बरोबरीने वापर करून अर्थव्यवस्थेतील मंदी कमी करता येते आणि हे चलनविषयक धोरणाच्या सहाय्याने शक्य होतं. नेक्स्ट, आता तेजीच्या काळातील चलनविषयक धोरण कसं असलं पाहिजे, तर तेजीच्या काळातील चलनविषयक धोरणाची जी काही साधनं आहेत, संख्यात्मक साधनं, त्यामध्ये बँक दरात वाढ केली जाते. म्हणजेच व्याज दर वाढतो आणि लोक कर्ज घेत नाहीत, कारण चलनविषयक धोरण तेजीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा असतो अर्थव्यवस्थेमध्ये, तो कमी करायचा असतो आणि तो कमी करण्यासाठी म्हणून बँक दरात वाढ केली जाते. त्यामुळं व्यापारी बँकांचे व्याजदर वाढतात आणि लोक कर्जाचं प्रमाण, लोक जे घेतात कर्ज ते प्रमाण कमी होतं, आपोआप पैशाचा पुरवठा अर्थव्यवस्थेतील कमी व्हायला मदत होते आणि म्हणून तेजीच्या काळात बँक दरामध्ये वाढ केली जाते. दुसरं जे साधन आहे ते म्हणजे खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची विक्री करणं. अर्थव्यवस्थेतील पैसा कमी करायचा असतो, लोकांकडे बँकांकडे पैसा कमी करायचा असतो. हे कर्ज रोखे खरेदी करणं तर मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी बँका कर्ज रोखे खरेदी करत असतात. त्यामुळं व्यापारी बँकांचं कर्ज देण्याचं जे प्रमाण आहे ते आपोआपच कमी होतं, कारण ते कर्ज रोखे खरेदी करतात. तो पैसा तेवढ्या प्रमाणामध्ये तो रिझर्व्ह बँकेकडे जातो. लोकांनी कर्ज रोखे खरेदी केले तर तोही पैसा व्यापारी बँक मध्यवर्ती बँकेकडे जातो. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील एकूण पैशाचा पुरवठा कमी व्हायला मदत होते आणि त्यामुळं तेजीचं नियंत्रण व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे रोख राखीव निधीच्या प्रमाणात वाढ करणं. रोख राखीव निधीचं प्रमाण म्हणजे काय, तर रोख राखीव निधीचं प्रमाण म्हणजेच एकूण बँकेकडे उपलब्ध असणारा पैसा की जो मध्यवर्ती बँकेमध्ये पण काही टक्के रक्कम एकूण ठेवीच्या जे ठेवली जाते तो पैसा, तो जर वाढवला तर बँकेकडे पैसा जास्त राहतो रोख स्वरूपामध्ये आणि कर्ज देण्याचं प्रमाण आपोआप बँकांचं कमी होतं आणि म्हणून हे जे प्रमाण आहे रोख राखीव निधीचं प्रमाण, त्यामध्ये वाढ करून तेजीचं नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जातो. नेक्स्ट, आता राजकोषीय धोरण हे दुसरं धोरण आहे. एक चलनविषयक धोरण आणि एक राजकोषीय धोरण. चलनविषयक धोरणाच्या सहाय्याने अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्याचं नियंत्रण केलं जातं, तर राजकोषीय धोरणाच्या सहाय्याने अर्थव्यवस्थेतील जो सरकारचं उत्पन्न आणि खर्च आहे त्याचं नियंत्रण केलं जातं. तर राजकोषीय धोरण म्हणजे काय, त्याची आपण सर्वात प्रथम व्याख्या पाहूया. राजकोषीय धोरण म्हणजे ज्यामध्ये सरकार आपलं उत्पन्न आणि खर्च यांच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न, एकूण राष्ट्रीय उत्पादन व राष्ट्रीय रोजगार यावर होणारा वाईट परिणाम टाळून, म्हणजे वाईट परिणाम जो आहे तो टाळायचा आहे आणि चांगला परिणाम घडवून आणायचा आहे. अपेक्षित परिणाम घडवून आणणे म्हणजेच राजकोषीय धोरण. अर्थव्यवस्थेमध्ये सरकार आपल्याकडून कर घेत असतं किंवा
विविध मार्गाने सरकारला समाजाकडून उत्पन्न मिळत असतं. दंड असेल, फी असेल किंवा महसूल असेल. तर अशा वेगवेगळ्या किंवा कराचे 2 प्रकार आहेत, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर. वेगवेगळ्या मार्गाने सरकारला उत्पन्न मिळत असतं. तसंच सरकार विविध योजनांसाठी खर्च करत असतं आणि हा जो सरकारचं हे जे उत्पन्न आणि खर्च आहे यांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेवर उत्पन्न आणि रोजगार पातळीवर होणारा वाईट परिणाम टाळायचा आणि चांगला किंवा अपेक्षित जो काही परिणाम आहे तो घडवून आणायचा. हा जो काही हे जे काही धोरण आहे त्यालाच राजकोषीय धोरण असं म्हणतात आणि याच्या माध्यमातून व्यापार चक्राचं नियंत्रण हे केलं जातं. नेक्स्ट, तर राजकोषीय धोरणाची साधनं कोणती आहेत? तर त्याच्यामध्ये मंदीच्या काळामध्ये ही साधनं कशा प्रकारे वापरायची आहेत याचा आपण इथे विचार करणार आहोत. तर कर हे उत्पन्न मिळवण्याचं सरकारचं महत्त्वाचं साधन आहे. तर मंदीच्या काळात कर कमी केले जातात. लोकांचं उत्पन्न वाढलं पाहिजे म्हणून सरकारने जर कर कमी केले तर लोकांचं आपोआपच उत्पन्न वाढेल. सरकारचं उत्पन्न कमी होईल पण लोकांचं उत्पन्न मात्र वाढेल कर कमी केल्यामुळे. मग लोक मागणी करतील विविध वस्तूंची आणि त्या उपभोग्य वस्तूंची मागणी केल्यामुळं वस्तूंच्या किमती वाढतील. अपेक्षित नफा उद्योजकांना मिळेल त्यामुळे उत्पादनात वाढ केली जाईल. एकूण उत्पादन वाढल्यामुळं रोजगार पातळीत वाढ होईल आणि अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर यायला मदत होईल. दुसरं जे आहे साधन ते म्हणजे सार्वजनिक कर्जाची परतफेड करायची. त्या सार्वजनिक कर्ज पूर्वी सरकारने घेतलेलं असेल. अर्थव्यवस्थेत मंदीच्या काळात पैशाचा पुरवठा कमी असतो आणि म्हणून सरकारने या काळामध्ये पूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची असते आणि ती व्याजासहित परतफेड केली, लाभांशासहित परतफेड केली तर लोकांकडील समाजाकडील पैशाचा पुरवठा वाढेल, एकूण अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा वाढेल आणि अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर यायला मदत होईल. आणि पुढचं जे आहे ते म्हणजे सार्वजनिक खर्चात वाढ करायची. सरकारला जे उत्पन्न मिळतं ते विविध योजनांवरती सरकार खर्च करत असते सरकार. हाच खर्च जो आहे तो वाढवायचा आहे मंदीच्या काळामध्ये, जेणेकरून हा खर्च वाढला तर लोकांच्या हातामध्ये पैसा मिळेल, उत्पन्न मिळेल, त्यांची मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्था तेजीकडे वाटचाल करायला सुरुवात होईल. अर्थव्यवस्था मंदीतून बाहेर येईल. नेक्स्ट, तेजीच्या काळामध्ये हेच राजकोषीय धोरण कशा पद्धतीचं असेल तर करामध्ये वाढ केली जाईल. तेजी आहे अर्थव्यवस्थेत म्हणजे काय? तर अर्थव्यवस्थेत पैशाचं प्रमाण जास्त आहे, उद्योग व्यवसाय तेजीत आहे, लोकांकडे पैसा आहे, मागणी वाढलेली आहे, उत्पादन वाढलेलं आहे, रोजगारात वाढ होते, ही तेजीची अवस्था. मग अशा प्रकारे जर तेजी असेल तर सर्वसामान्य लोकांवर त्याचा वाईट परिणाम होतो. कारण किमती वाढत असतात आणि सर्वसामान्य लोकांना वाढत्या किमतीने वस्तू खरेदी कराव्या लागतात आणि म्हणून तेजी रोखायची असते, तेजीचं नियंत्रण करायचं असतं. आणि त्यासाठी जर कर वाढवले, मोठ्या प्रमाणामध्ये कर वाढवल्यामुळे लोकांचं कररूपी उत्पन्न सरकारकडे जाईल आणि लोकांचं एकूण उत्पन्न कमी होऊन त्यांची मागणी कमी होईल आणि तेजी रोखण्याला इथं मदत होईल. आणि मागणी कमी झाल्यामुळे आपोआपच मग वस्तूंचं उत्पादन कमी होईल आणि वस्तूंच्या किमती कमी होतील, उत्पादन कमी होईल आणि तेजी नियंत्रित यायला याचा फायदा होणार आहे. दुसरं आहे सार्वजनिक कर्जाची उभारणी करायची आहे. तेजीच्या काळामध्ये सार्वजनिक कर्ज मोठ्या प्रमाणात समाजाकडून, व्यापारी बँकांकडून सरकारने घ्यायचं आहे. जर हे कर्ज घेतलं तर बँकांची कर्ज देण्याची क्षमता कमी होते. लोकांना कर्ज घेतलं लोकांकडून तर लोकांचा पैसा सरकारकडे जाईल कर्जरूपी आणि मग लोकांकडचं उत्पन्न कमी होईल आणि त्यांची मागणी कमी होईल. अर्थातच तेजी नियंत्रित व्हायला या ठिकाणी मदत होईल आणि म्हणून या ठिकाणी कर्ज उभारणी करायची आहे. सरकारने कर्जाची उभारणी देशांतर्गत पातळीवर करायची आहे. तिसरं जे आहे ते सार्वजनिक खर्च कमी करायचा आहे. आता सार्वजनिक खर्च कमी करायचा म्हणजेच विविध योजनांवर सरकारकडून केला जाणारा जो खर्च आहे तेजीमुळं अगोदरच पैसा अर्थव्यवस्थेत जास्त असतो, लोकांकडे उत्पन्न वाढल्यामुळं मागणी वाढलेली असते आणि मग तेजी नियंत्रित करायची असते. अशा वेळी जर सरकारने सार्वजनिक खर्चात कपात केली, तो खर्च पुढे ढकलला तर निश्चित स्वरूपामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये पैसा अधिकचा येणार नाही किंवा पैशाचा पुरवठा कमी प्रमाणात होईल आणि मग अर्थव्यवस्थेमध्ये तेजीचं नियंत्रण व्हायला मदत होईल. नेक्स्ट, अशा प्रकारे आपण अर्थव्यवस्थेमध्ये तेजी, व्यापार चक्र म्हणजे काय, व्यापार चक्राच्या वैशिष्ट्य कोणती आहेत, व्यापार चक्राच्या
वैशिष्ट्यांबरोबर व्यापार चक्राच्या 4 अवस्थांचा आपण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. 4 अवस्था कोणत्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत आणि त्या व्यापार चक्राचं नियंत्रण कशा पद्धतीनं राजकोषीय धोरण आणि चलनविषयक धोरणांच्या माध्यमातून कशा पद्धतीने करायचं हेही आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू.